आज मी आपल्याला डब्यासाठी एकदम साधी सोपी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर बटाटे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आहेत. आता पाहिजे तसे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, मिरची टाकून परतून घ्यायचं पहिल्यांदा 1 मिनिटभर. आता याच्यात हळद पण टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर कापलेले बटाटे टाकायचे आहेत. बटाटे धुवायचे नाही आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. आता याच्यात चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला 10 मिनटं शिजून द्यायची आहे. मधून मधून चेक पण करायचे. हे बघा 5 ते 6 मिनटं झाली की भाजी थोडीशी आपल्याला अशी फोडून घ्यायची, म्हणजे एकजीव होईल भाजी चांगली. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असेच चकत्या ठेवू शकता, पण अशी फोडली ना तर भाजी छान होते. फक्त अशी कालथ्याने फोडून घ्यायची. त्याच्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपली तयार झाली. 10 मिनटात ही भाजी बनते. चवीला फार छान लागते. ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा. कांदा आपण याच्यात वापरलेला नाही, त्याच्यामुळे दिवसभर भाजी टिकते. आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि डब्यासाठी ही भाजी बनवून बघा.